बघा, लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सीची प्रोसेस सुरू झालेली आहे, परंतु भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत की आम्हाला पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत, आम्हाला OTP येत नाही आहे किंवा आम्हाला एरर येत आहेत भरपूर वेबसाईट चालवताना. तर त्याची प्रश्न आणि उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत की तुम्हाला अनेबल टू सेंड असे लाल रंगात काही एरर येत आहेत काही भगव्यामध्ये, आणि ज्या वेळेस आपलं सगळं पूर्ण होतं त्यावेळेस असं ग्रीनमध्ये म्हणजे हिरव्या रंगात आपल्याला येत आहे एक मेसेज. तर वेबसाईट बऱ्याचदा चालत नाही, भरपूर सारे एरर येत आहेत, OTP येत आहे पण टाकायचं कुठे, बऱ्याचदा OTP येतच नाही, वेबसाईट लोड घेत आहे. याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. काय करायचं आहे एक एक करून ऐका. पहिला प्रश्न आपण घेऊया की अनेबल टू सेंड OTP. बघा, ज्यावेळेस तुम्ही आधार क्रमांक टाकताय आणि कॅप्चा टाकताय परंतु तुम्हाला OTPच येत नाही, असं कधी बऱ्याचदा होतं. आणि बऱ्याचदा असं होतं की OTP येतो परंतु तिथं टाकायचं काय, असा लालच्या रंगामध्ये अनेबल टू सेंड OTP असा एरर येतो आहे. तर बघा, भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम हा आलेला आहे. मी सुद्धा ज्यावेळेस KYC करत होतो भरपूर लाडक्या बहिणींची, हा एरर मला सुद्धा आलेला आहे. अनेबल टू सेंड OTP अशा लाल रंगात तुम्हाला एरर येतो. त्यामुळं काय होते, आपली पुढे KYC थांबते आहे. टेन्शन घेऊ नका, काय करायचं आहे मी सगळं सांगतो आहे. ज्यावेळेस असा अनेबल टू सेंड OTP जो मेसेज येईल त्यावेळेस तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, परत एकदा ट्राय करायचं आहे. दुसरा ऑप्शन आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही आधार OTP टाकताय तुमचं व्हेरिफिकेशन होत आहे परंतु तुम्हाला असा एक मेसेज येतो की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही आहे. म्हणजे तुमचं बघा, ज्यावेळेस OTP येत नाही, तुमचा आधार कॅप्चा टाकताय पण OTP येत नाही आणि असा जर मेसेज आला तुम्हाला की तुमचं पात्र यादीत नाव नाही, तर याचा अर्थ की तुमच्या घरात कुणीतरी इन्कम टॅक्स भरतं आहे, कुणीतरी 4 चाकी वाहन आहे, कुणीतरी नोकरीला आहे आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती गेलेलं आहे असं सरकारला बऱ्याच ठिकाणाहून माहिती गोळा केल्यानंतर समजलेलं आहे. त्यामुळे तुमचं नाव यादीतून बाहेर काढलेलं आहे. तिसरा जो एरर येतो आहे बघा, तुमचे झाल्यानंतर बऱ्याचदा काय होतं, ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या. परंतु झालं असं की बघा, पती किंवा वडील बऱ्याच लाडक्या बहिणींना नाही आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे, तर ह्याची आपण हा जो इश्यू आहे हा खूप सगळ्यात मोठा आहे आणि सरकारने याच्यावरती ज्यावेळेस पोर्टल काढलं त्यांनी तिथं ऑप्शन द्यायला पाहिजे होता की ज्याला पती नाही, त्यांनी वडील नाही, त्यांनी तिसरा ऑप्शन काय बाबा स्वतः व्हेरिफिकेशन करू शकता का असा एक ऑप्शन द्यायला पाहिजे होता. परंतु सरकारने अजून त्याच्यावरती ऑप्शन दिलेला नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा जो रिपोर्ट आहे आपण पुढे टाकलेला आहे, महिला व बालविकास खात्यापर्यंत आपण हा प्रश्न पोहोचवलेला आहे. तर टेक्निकल टीम त्याच्यावरती लवकरच काम करत आहे. लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार बघा, जून, जुलै, ऑगस्ट ह्या 3 महिन्याचा तुम्हाला जर लाभ आला नसेल आणि तुमची जर ई-के-वाय-सी पूर्ण झाली तर तुम्हाला 3 महिन्याचे 4,500 रुपये आणि सप्टेंबरचे 1,500 असे मिळून 6,000 रुपये मिळणार आहेत. लक्षात घ्या, बऱ्याचदा ज्यावेळेस तुम्हाला यादीत नाव नाही, समाविष्ट नाही असं ज्यावेळेस मेसेज येतो त्यावेळेस तुमची अर्ज पडताळणी कुठेतरी बॅकएंडला तुमच्या मागे झालेली आहे. सरकारपर्यंत तुमचा जो डेटा आहे तो पोहोचलेला आहे. जर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल की माझं हे माहिती नाही आहे, तर तुम्ही कार्यालयात जाऊन, महिला व बालविकास कार्यालयात जाऊन एकदा चौकशी करा की माझी पुन्हा पडताळणी करा, कारण मी सगळं पात्र आहे. माझं बँक खातं तुम्ही चेक करू शकता, माझे ट्रान्झॅक्शन्स चेक करू शकता किंवा मला तुम्ही बँक स्टेटमेंट मागितलं तर मी देऊ शकतो. अशा काही गोष्टी असतील किंवा रेशन कार्ड बघा शकता, RTOचं आमच्याकडे गाडी नाही, असे तुम्ही भरपूर काही गोष्टी सरकारला सांगू शकता. बघा, लक्षात घ्या, इथं झालं आहे असं की लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2,30,00,000 लाभार्थी आहेत आणि प्रत्येकजण आता सध्या ह्या वेबसाईटचा वापर करत आहे. त्यामुळे वेबसाईट घेते लोड. त्यामुळे तुम्ही असं ट्राय करा की सकाळी 5 ते 6 किंवा 7पर्यंत सकाळी ट्राय करा आणि संध्याकाळी 10 ते 12पर्यंत हे 2 तासात तुम्ही ट्राय करू शकता. बघा, हे प्रश्न मला भरपूर आलेत की वडील नाहीत, पती नाही, OTP येत नाही. हे त्याचे आता तुम्हाला वेबसाईट चालत नाही कारण लोड भरपूर येतो आहे. भरपूर जवळपास आपण बघितलं तर लोड हा प्रचंड आहे, वेबसाईट डाऊन होते सारखं. मी सुद्धा वैतागून गेलो आहे स्वतः. परंतु सरकारनं लवकरच त्यांनी सर्व्हर वाढवावे, भरपूर सारे रिक्वेस्ट हँडल करण्यासाठी त्यांनी टीम वाढवावी. त्यांनी एक वेबसाईट भरपूर सर्व्हरवरती डिप्लॉय करावं, कारण ज्यावेळेस आपण मल्टिपल वेबसाईट डिप्लॉय करतो वेगवेगळ्या सर्व्हरवरती त्यावेळेस त्याच्यावरती लोड हँडल करण्यासाठी सरकारकडे किंवा त्या वेबसाईटकडे तेवढी ताकद राहते. तर ती सरकारने लवकरात लवकर ध्यानात घेतली पाहिजे, कारण तुम्हीच अट ठेवताय की KYC केली पाहिजे, तर तुम्हीच काळजीसुद्धा घेतली पाहिजे की आपली वेबसाईट डाऊन झाली नाही पाहिजे. आणि कृपया आपल्याला विनंती आहे की पती आणि वडील नसतील तर त्याचा ऑप्शन लवकरच आपण द्यावा आणि आपण अशी रिक्वेस्टसुद्धा सरकारला केलेली आहे. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्ही ट्राय करत राहा. प्रत्येक वेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम येणारच आहे आणि ज्यावेळेस तुमचं सगळं काम होईल त्यावेळेस तुम्हाला असं ग्रीनमध्ये तुमची KYC पडताळणी पूर्ण झाली आहे असं सुद्धा मेसेज येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा. टेन्शन घेऊ नका. संध्याकाळी 10 ते 12-1 पर्यंत ट्राय करा आणि सकाळी 5 ते 7मध्ये तुमची KYC पूर्ण होईल. अशा प्रकारचे कुठलेही एरर तुम्हाला येणार नाहीत. हे एरर तेव्हाच येतात ज्यावेळेस एकतर आपलं
पहिला एरर येतो ज्यावेळेस आपली वेबसाईट लोड होत नाही. दुसरी गोष्ट, आपण जर लाभार्थी यादीमध्ये नसेल तर दुसरा मेसेज येतो. आणि तिसरा, आपलं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मेसेज येतो. तर आता काही अजून प्रश्न असतील तुम्हाला वेगवेगळे भेटत असतील एरर, तर ते तुम्ही मला सांगू शकता. मी त्याची नक्की प्रश्नाची उत्तरं देईल.